सर्वांना श्री स्वामी समर्थ सात स्वामीचे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत. आपण घरामध्ये पितरांची सेवा केली पाहिजे आणि त्यांची स्थापना कुठं केली पाहिजे आणि त्यांची सेवा केल्यानं कोणतं फळ मिळते ते आपण थोडक्यात बघूया. तर मी आज माझ्या देवघरातलं तुम्हाला दाखवते. तर हे बघा, हे माझ्या आजी सासूबाई आहेत आणि आजी सासूबाई आहेत आणि त्या आयो गेल्या होत्या. आयो गेल्या म्हणजे त्या सौभाग्यवती होत्या, तेव्हा त्या वारल्या काही कारणास्तव आणि त्यामुळं त्यांना घरामध्ये स्थापन करायचं असतं. आपले जे वडील वर्जित असतात त्यांना पण स्थापन करतात, पण जे आयो गेलेले असतात त्यांना तर एक तुम्ही चंदनाच्या लाकडापासून किंवा लिंबाच्या लाकडापासून तयार करून घेऊ शकता किंवा सोन्याचं करत असतात. त्यांचा चेहरा सोन्याचा वगैरे असं करून करत असतात. पण त्यांना पितरांना कधीही देवघरामध्ये ठेवायचं नाही. आता तुम्ही बघू की हे माझं देवघर आहे. हे माझं देवघर आहे आणि साईडला एका चौरंगावर मी आसन वगैरे टाकून त्यांना स्थापन केलेलं आहे आणि दररोज मी पितरांना पाणी ठेवत असते. कारण पितरांना पाणी ठेवायलाच हवं. ती कोणत्या नाही कोणत्या रूपामध्ये येऊन तुमच्या घरी पाणी ग्रहण करण्यासाठी येतात. कारण आपण त्यांचं वंश असतो, आपल्या घरात त्यांचं वास्तव्य आशीर्वाद रूपात असतंच. तर ते येतच असतात पाणी प्यायला. तर नेहमी दररोज तुम्ही त्यांना पाणी ठेवा आणि त्यांची दररोज पूजा. तर मी त्यांना दररोज स्नान घालणं, दररोज त्यांचं वस्त्र बदलणं, त्यांना हळदी कुंकू लावणं, फूल असलं तर फूल अर्पण करणं आणि दररोज पाणी ठेवणं किंवा प्रसादही ठेवू शकता तुम्ही, साखर वगैरे असं जर तुम्ही सेवा केली तर तुमच्या घरामध्ये आनंद तर नांदेलच, पण इतकं सुख शांती नांदेल, फूल पडलं, इतकी सुख शांती नांदेल की म्हणजे तुम्हाला कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही. आपले पूर्वज म्हणून गेलेत बघा, देवाची सेवा जरी तुम्ही कमी केली तरी चालेल, मात्र पितरांची सेवा ही त्यांच्या म्हणजे योग्य तारखेला जे आपल्याला असते, वर्षातून 2 पित्र असतात, 2 वेळेस पित्र असतात, उन्हाळी आणि पावसाळी पित्र, तेव्हा तर त्यांची आवर्जून सेवा केली पाहिजे. अमावस्येला बरेच जण अमावस्येला पण करतात, पण अशी जर दररोज तुमच्या घरी जर पितरांची प्रतिमा ते असेल तर दररोज तुम्ही त्यांना स्नान घालणं, त्यांना अक्षदा वगैरे वाहणं, जर पुरुष असतील तर स्त्रियांना हळद कुंकू लावणं आणि पाणी मात्र दररोज म्हणजे दररोज ठेवायचं. अशी तुम्ही सेवा करा आणि पितरांचा आशीर्वाद तुमच्याही घराला नक्की मिळेल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.